हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी मॉर्निंग. आजच्या मार्गी मॉर्निंगमधील पहिली बीट आहे लोकसत्ताच्या पहिल्या पेजवरती शहरात रात्री 8 नंतरची संचारबंदी या नावाने एक बातमी आलेली आहे. तर याच्यामध्ये लॉकडाऊन काय असतो, कर्फ्यू काय असतो, सेक्शन 144 काय आहे, म्हणजे जमावबंदी काय आहे, संचारबंदी काय आहे, कर्फ्यू काय असतो, जनता कर्फ्यू काय असतो, या टर्म्स इम्पॉर्टंट आहेत. जसं की लॉकडाऊनमध्ये रिस्ट्रिक्शन ऑन असेंब्ली बट इसेन्शियल सर्व्हिसेस आर अवेलेबल, म्हणजे एकत्र येण्यावरती बंदी असते पण इसेन्शियल सर्व्हिसेस म्हणजे जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत किंवा गोष्टी असतील, जसं हॉस्पिटल्स आहेत, ATMs आहेत, त्याच्यानंतर बँक्स आहेत, या गोष्टी चालू राहतील लॉकडाऊनमध्ये. त्यानंतर हा लॉकडाऊन जो आहे तो कलेक्टर आणि CMO म्हणजे चीफ मेडिकल ऑफिसर जे आहेत तर ते अंडर इपिडेमिक डिसीजेस ॲक्ट 1987 या ॲक्ट अंतर्गत कलेक्टर आणि CMO म्हणजे चीफ मेडिकल ऑफिसर लागू करू शकतात. त्याच्यानंतर अंडर लॉकडाऊन पोलीस डू नॉट हॅव द पॉवर टू अरेस्ट एनीवन हू इज व्हायोलेटिंग लॉकडाऊन विदाउट कोर्ट परमिशन, म्हणजे जर लॉकडाऊन इम्पोज केला असेल तर पोलिसांना कोणत्याही व्यक्तीला लॉकडाऊनचं व्हायोलेशन केलं म्हणून अटक करण्याची म्हणजे कोर्टच्या पूर्व परवानगीशिवाय अटक करण्याची परवानगी नसते. त्यानंतर पोलीस कॅन इश्यू वॉर्निंग अँड ॲडवाईस पीपल, म्हणजे पोलीस काय करू शकतात, कोर्टच्या परवानगीशिवाय किंवा कोर्टाच्या परवानगीशिवाय अटक करायची जर परमिशन नसेल तर पोलीस काय करू शकतात, तर ते सेक्शन 269 आणि 270 ऑफ IPC अंतर्गत फक्त वॉर्निंग इश्यू करू शकतात आणि लोकांना असा सल्ला देऊ शकतात की तुम्ही लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करायला पाहिजे, पण या लॉकडाऊन अंतर्गत पोलिसांना अटक करायचा अधिकार नसेल. इफ समवन एक्स्केप फॉर क्वारंटाईन अथॉरिटीज कॅन बुक हिम अंडर सेक्शन 271 ऑफ IPC, म्हणजे कोणी जर क्वारंटाईनचं उल्लंघन केलं किंवा गृहविलगीकरणात एखादी व्यक्ती असेल आणि त्याने जर त्याचं उल्लंघन केलं तर मात्र त्या व्यक्तीला प्रशासन सेक्शन 271 ऑफ IPC अंतर्गत त्याच्यावरती चार्जेस लावू शकते. त्यानंतर सेक्शन 144 ऑफ IPC काय आहे, ज्याला आपण जमावबंदी म्हणतो, म्हणजे सेक्शन 144 ऑफ IPC इंडियन पेनल कोडचा की जो जमावबंदी आहे, जमावबंदी म्हणजे 5पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाहीत असा हा सेक्शन 144 IPCचा सांगतो. त्यानंतर कर्फ्यू काय असेल, तर कर्फ्यू द ॲक्शन इज कॉल्ड अ कर्फ्यू वेन सेक्शन 144 इज इम्पोज्ड अलॉंग विथ शटडाऊन ऑफ इसेन्शियल सर्व्हिसेस, म्हणजे सेक्शन 144 जो जमावबंदीबद्दल किंवा 5पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये याच्याबद्दल बोलतो, तर त्याच्यासोबतच इसेन्शियल सर्व्हिसेस देखील ज्यावेळी शटडाऊन केल्या जातात तर त्याला कर्फ्यू असं म्हटलं जातं. पॉवर इज विथ कलेक्टर अँड पोलीस कमिशनर, कलेक्टर आणि पोलीस कमिशनरना तो अधिकार आहे. इन ॲडिशन टू सेक्शन 144 ऑल इसेन्शियल सर्व्हिसेस आर शटडाऊन, ओनली ॲडमिनिस्ट्रेशन अँड पोलीस आर अलाउड ऑन स्ट्रीट्स, म्हणजे फक्त पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी आहेत त्यांनाच फक्त रस्त्यावरती फिरण्याची त्या याच्यामध्ये परवानगी असेल, म्हणजे जमावबंदीमध्ये थोडक्यात एकत्र जमण्याची परवानगी नसेल आणि संचारबंदीमध्ये पूर्ण संचारवरतीच बंदी असेल. त्याच्यानंतर आजची जी 2 नंबरची बीट आहे ती आहे द हिंदूच्या पेज नंबर 1 वरती एक बातमी आलेली, ओनली 5.4% ऑफ हाऊसेस अंडर PMAYG कम्प्लिटेड दिस इयर. एक योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेअंतर्गत केवळ 5.4% हाऊसेस जे आहेत तर ते कंप्लीट झालेले आहेत. तर ही योजना काय आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंडर मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट. पूर्वपरीक्षेला एखादी योजना असेल तर ती कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत येते, हा पूर्वपरीक्षेमध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारण्यात आला आहे. तर ही प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना जी आहे ती मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत येते. त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू हेल्प BPL पीपल इन कन्स्ट्रक्शन ऑफ ड्वेलिंग युनिट्स अँड अपग्रेडेशन ऑफ एक्झिस्टिंग हाऊसेस, म्हणजे जे होमलेस पीपल आहेत ज्यांना घरं नाही आहेत तर अशा व्यक्तींना घरं मिळवून देणं किंवा त्यांच्यासाठी घरांची बांधणी करणं, त्याच्यासाठीचा असिस्टन्स फायनान्शियल असिस्टन्स असेल तो प्रोव्हाइड करणं, आणि ज्यांची घरं अशा कंडिशनमध्ये आहेत की ते रिपेअर करण्याची गरज आहे तर त्यांना देखील एक प्रकारचा असिस्टन्स देणं अशा या योजनेचा ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर कॉस्ट शेअरिंग कसं असेल, तर सेंटर आणि स्टेट याच्यामध्ये कॉस्ट शेअरिंग जे आहे ते 60-40% असेल, म्हणजे 60% सेंट्रल आणि 40% स्टेट गव्हर्नमेंटचं, आणि 90-10% म्हणजे 90% सेंट्रल गव्हर्नमेंट आणि 10% स्टेट गव्हर्नमेंट, हे नदर्न, ईस्टर्न आणि हिमालयन स्टेटसाठी त्या पद्धतीने असेल. त्यानंतर हाऊसिंग फॉर ऑल ही थीम घेऊन प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना काम करते. त्याच्यानंतर 2022 म्हणजे 2022पर्यंत ही स्कीम चालू राहील असं सांगण्यात आलं होतं ज्यावेळी ही स्कीम इंट्रोड्यूस झाली, पण 2022 संपत म्हणजे पुढच्या वर्षी 2022 हे लास्ट इयर शिल्लक असताना या योजनेअंतर्गत फक्त 55% टार्गेटपर्यंतच सरकारला पोहोचता आलं आहे, म्हणजे अजून 45% याच्यामध्ये हाऊसहोल्ड किंवा होमलेस पीपल जे आहेत ते याच्यापासून वंचित आहेत. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे ते आहे
जे बेंगॉलमध्ये आता जे काय इलेक्शन सुरू आहेत तर त्याच्या अनुषंगाने द हिंदूमध्ये पेज नंबर 5वरती आलेली बातमी आहे. तर त्याच्यामध्ये बेंगॉल्स परिवर्तन पॉलिटिक्सवरती ही न्यूज आली आहे. तर याच्यामध्ये स्पेशली आयाराम गयाराम नावाची जी काय कन्सेप्ट आहे किंवा आयाराम गयाराम असं जे म्हटलं जातं तर त्याच्याबद्दल आहे. याच्यामध्ये न्यूजपेपर सिम्प्लिफाईडवरती ऑलरेडी फेब्रुवारी महिन्यातल्या न्यूजपेपर सिम्प्लिफाईडमध्ये ऑलरेडी 10 शेड्यूलवरती बरीचशी चर्चा झालेली आहे. तर आयाराम गयाराम पॉलिटिक्स किंवा आयाराम गयाराम ही जी टर्म आहे तर ती 10 शेड्यूलची संदर्भात आहे, विच इज इन्सर्टेड इन 1985. तर 1985मध्ये 10व्या परिशिष्टाच्या अनुषंगाने 52वी घटनादुरुस्ती करून पक्षांतरबंदी किंवा अँटी डिफेक्शनच्या अनुषंगाने जी तरतूद केली होती तर त्याच्या अनुषंगाने आहे. तर या पक्षांतरबंदी कायदा जो आहे तर त्या पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत व्हॉलेंटिअरली एखादा सदस्य जो असेल तो व्हॉलेंटिअरली स्वतःची मेंबरशिप म्हणजे पार्टीची मेंबरशिप आहे ती व्हॉलेंटिअरली जर म्हणजे रिझाईन करत असेल किंवा देत असेल तर तो या पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत त्याच्यावरती कारवाई होऊ शकते. त्यानंतर पार्टी व्हीप जर पाळला गेला नाही तर देखील या अंतर्गत कारवाई होऊ शकते. आणि तो म्हणजे एखादी व्यक्ती असेल की जी अपक्ष म्हणून निवडून आली आहे आणि अपक्ष म्हणून निवडून आलेली व्यक्ती जर एखादी पार्टी जॉईन करत असेल आणि नॉमिनेटेड मेंबर जो आहे तर तो नॉमिनेटेड मेंबर 6 महिन्यानंतर एखादी पार्टी जॉईन करत असेल तर अशा अनुषंगाने हे जे पक्षांतरबंदीचा कायदा आहे तो वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये लागू होतो. त्याच्यानंतर याच्यातला जो डिसिजन आहे म्हणजे फायनल अथॉरिटी जी आहे तर ती प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजे लोकसभेच्या बाबतीत सभापती असतील, राज्यसभेचे अध्यक्ष असतील तर प्रिसाइडिंग ऑफिसर जो निर्णय देतील तर तो निर्णय अंतिम असेल अशी तरतूद मूळच्या 1995ला ज्यावेळी हा कायदा आणला गेला त्याच्यामध्ये करण्यात आली होती. मात्र 1992-93ला सुप्रीम कोर्टने ती जी फायनल अथॉरिटी आहे त्याच्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू घेता येईल अशा पद्धतीचा एक निर्णय दिला होता जी किहोतो होलॉन केस म्हणून फेमस केस आहे 1993ची. त्याच्यानंतर या अनुषंगाने दिनेश गोस्वामी कमिटी जी आहे इलेक्ट्रोल रिफॉर्म्सवरची तर त्या कमिटीने देखील या अनुषंगाने काही गोष्टी सजेस्ट केलेल्या आहेत. त्यासोबतच लॉ कमिशनचा 170th रिपोर्ट जो आहे 117वा जो लॉ कमिशनचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये देखील या अनुषंगाने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्याच्यामध्ये प्री पोल जे आहे तर प्री पोल कसे याच्या अंतर्गत आणता येतील यावरती भाष्य केलेलं आहे. या अनुषंगाने 2020मध्ये प्रोसिजर ऑफ डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्सवरती मेन्समध्ये म्हणजे मुख्य परीक्षेला UPSCने प्रश्न विचारलेला आहे. 1995मध्ये सॅलियंट फीचर्स ऑफ अँटी डिफेक्शन लॉ असा थेट प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. त्यासोबतच 1987मध्ये देखील अँटी डिफेक्शन लॉचे काही फीचर्स आहेत त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती द हिंदूच्या पेज नंबर 5वरती इंडियन हिस्ट्री अँड डिसॉर्टेड नॅरेटिव्ज नावाची न्यूज आलेली आहे. बेसिकली ही जी नवीन लर्निंग आउटकम बेस्ड क्युरिक्युलम फ्रेमवर्क जे आहे तर त्याच्या अनुषंगाने ही बातमी आलेली आहे ज्याला LOCF 2021 म्हटलं जातं. तर ही फ्रेमवर्क काय आहे तर इट इज अ न्यू क्युरिक्युलम फॉर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस म्हणजे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस जे आहेत तर त्याच्या अनुषंगाने ही एक नवीन क्युरिक्युलम लॉन्च केला आहे ज्याच्यामध्ये इंडियन हिस्ट्री जी आहे तर ती इंडियन हिस्ट्री किंवा जो भारतवर्ष आहे तर त्याच्यामध्ये जी काही हिस्ट्री असेल तर त्याच्या अनुषंगाने काही वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत. LOCFचा अप्रोच काय असेल तर मेक स्टुडंट्स ॲक्टिव्ह लर्नर, मेक टीचर गुड फॅसिलिटेटर अँड टुगेदर दे ले फाउंडेशन फॉर लाईफ लाँग लर्निंग हा त्याचा अप्रोच असेल. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी याच्या अनुषंगानेच आहे तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवरती 2020च्या मुख्य परीक्षेमध्ये GS2मध्ये क्वेश्चन विचारण्यात आला होता. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती द हिंदूच्या पेज नंबर 6वरती आजची न्यूज आहे कर्नाटका टू ॲलो रिओपनिंग ऑफ स्टोन मायनिंग. कर्नाटका टू ॲलो रिओपनिंग ऑफ स्टोन मायनिंग. तर मायनिंगच्या अनुषंगाने मायनिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ग्रँट करण्याची अथॉरिटी कोण आहे तर ते ग्रँट केलं जातं डायरेक्टोरेट जनरल ऑफ माइन्स सेफ्टी ज्याला DGMS म्हटलं जातं, डायरेक्टोरेट जनरल ऑफ माइन्स सेफ्टी. तर DGMS इज अ रेग्युलेटरी एजन्सी अंडर मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट. मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंटच्या अंतर्गत असणारी ती एक रेग्युलेटरी एजन्सी आहे. तर त्यांचं काम काय असेल ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वेलफेअर ऑफ पर्सन्स employed in mines under the constitution, safety, welfare and health of workers employed in mines are concern of central government थ्रू द एंट्री नंबर 55 युनियन लिस्ट आर्टिकल 246. केंद्र सूची जी आहे त्याच्यामधली जी एंट्री नंबर 55 आहे तर त्याच्या अंतर्गत ही जे DGMS आहेत ते काम करतील. त्याच्यानंतर हे जे माइन्सचे जे काही सगळे ऑपरेशन्स आहेत तर ते माइन्स ॲक्ट 1952 अंतर्गत रेग्युलेट केले जातात. आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ माइन्स सेफ्टीचं जे हेडक्वार्टर आहे तर ते धनाबाद झारखंडमध्ये धनाबाद जे आहे तर तिथे त्याचं हेडक्वार्टर आहे. 2014मध्ये या अनुषंगाने क्वेश्चन आयोगाने मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला. त्यासोबतच 2002मध्ये देखील यावरती थेट प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर पुढची जी बातमी आहे ती GS2च्या अनुषंगाने म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इंटरव्हेन्शन्स या
सिलेबस अंतर्गत किंवा टॉपिक अंतर्गत आहे, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट लेज डाऊन टाइमलाईन फॉर ॲक्सिडेंट इन्फॉर्मेशन रिपोर्ट्स. सुप्रीम कोर्ट लेज डाऊन टाइमलाईन फॉर ॲक्सिडेंट इन्फॉर्मेशन रिपोर्ट्स. सुप्रीम कोर्टने काही डायरेक्शन्स दिलेले आहेत पोलीस स्टेशन्सला की एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यावरती जो तुमचा रिपोर्ट असेल किंवा जो पंचनाम्याचा रिपोर्ट असेल तो विदिन 48 आवर्समध्ये सुप्रीम कोर्टामध्ये किंवा जे स्पेसिफिक ट्रिब्युनल्स या ॲक्सिडेंट्सच्या क्लेमच्या अनुषंगाने ठरवलेले आहेत तर त्यांच्याकडे पाठवणं गरजेचं आहे. तर या अनुषंगाने मोटर ॲक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनल काय आहे हे माहिती असायला पाहिजे. मोटर ॲक्सिडेंट्स क्लेम ट्रिब्युनल इट इज क्रिएटेड बाय मोटर व्हेकल्स ॲक्ट 1998. मोटर व्हेकल्स ॲक्ट 1988चा जो आहे त्याच्या अंतर्गत त्याची स्थापना केली होती. तर त्याचा मुख्य उद्देश काय आहे, टू प्रोव्हाइड स्पीडियर रेमेडी टू विक्टिम्स ऑफ ॲक्सिडेंट बाय मोटर व्हेकल्स. स्पीडियर रेमेडी, टू प्रोव्हाइड स्पीडियर रेमेडी. त्यानंतर ट्रिब्युनल टेक्स अवे ज्युरिडिक्शन ऑफ सिव्हिल कोर्ट. सिव्हिल कोर्टच्या पॉवर त्यांना ग्रांट केलेले आहेत आणि या क्लेम जो हा क्लेम ट्रिब्युनल आहे मोटर ॲक्सिडेंट्स क्लेम ट्रिब्युनल, तर यांनी जे निर्णय दिलेत तर त्या निर्णयांवरती अपील हायकोर्टमध्ये केली जाऊ शकते. त्यानंतर मोटर व्हेकल ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये 2019ला एक अमेंडमेंट केली होती. काय आहे ते अमेंडमेंट किंवा कशाशी संबंधित आहे, इट इज रिलेटिंग टू इम्प्रूव्हिंग रोड सेफ्टी, इन्क्रीज पेनल्टी टू ॲक्ट ॲज अ डिटरंट अगेन्स्ट ट्रॅफिक व्हायोलेशन्स. म्हणजे रोड सेफ्टीच्या अनुषंगाने काही त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स केल्या होत्या ज्याच्यामध्ये प्राधान्यानं जर रस्त्यावरचे वाहतुकीचे नियम जर मोडले गेले तर त्याच्यामध्ये जी पेनल्टी आहे तर ती पेनल्टी किंवा जो दंड आहे त्याची तरतूद वाढवणं किंवा दंडाची रक्कम वाढवणं या अनुषंगाने एक तरतूद होती. त्यासोबतच नॅशनल रोड सेफ्टी बोर्ड कन्स्टिट्यूट करण्याबद्दल देखील या अमेंडमेंट बिलमध्ये बोललं गेलं होतं. त्यानंतर भारताचे जे रोड सेफ्टीबद्दलचे वेगवेगळे इनिशिएटिव्ज आहेत ते देखील माहिती असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये नॅशनल रोड सेफ्टी काउन्सिल म्हणून एक ॲपेक्स बॉडी आहे. नॅशनल रोड सेफ्टी काउन्सिल is an apex body to take policy decisions in matter of road safety, in matters of road safety. त्यानंतर स्वच्छ सफर आणि सुरक्षित यात्रा. स्वच्छ सफर आणि सुरक्षित यात्रा हे 2 कॉमिक बुक्स आहेत. हे कशाशी संबंधित आहेत, दीज आर द कॉमिक बुक्स टू क्रिएट अवेअरनेस अमंग चिल्ड्रन्स अबाउट द रोड सेफ्टी. म्हणजे लहान मुलांमध्ये रोड सेफ्टीच्या अनुषंगाने अवेअरनेस करण्याबद्दल, जाणीव जागृती करण्याबाबत हे 2 कॉमिक बुक काढले गेलेत. त्याच्यानंतर सेतू भारतम प्रोग्राम हा देखील या अनुषंगाने इम्पॉर्टंट आहे. सेतू भारतम प्रोग्राम बेसिकली टू मेक ऑल नॅशनल हायवेज फ्री ऑफ रेल्वे क्रॉसिंग बाय 2019. म्हणजे 2019पर्यंत सगळे जे नॅशनल हायवेज आहेत, राष्ट्रीय महामार्ग जे आहेत तर ते फ्री ऑफ रेल्वे क्रॉसिंग करण्याच्या अनुषंगाने सेतू भारतम प्रोग्राम लॉन्च केला गेला आहे. त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे द हिंदूमध्ये पेज नंबर 5 वरती आज जी न्यूज आलेली, मेगा लोक अदालत सेटल्स ओव्हर 3 लाख पेंडिंग केसेस इन अ डे. मेगा लोक अदालत सेटल्स ओव्हर 3 लाख पेंडिंग केसेस इन अ डे. एका दिवसामध्ये मेगा लोक अदालत जे आहेत त्यांनी 3 लाख पेंडिंग केसेस ज्या आहेत त्या निकाली काढलेल्या आहेत. तर या लोक अदालत काय असतात, ज्याला पीपल्स कोर्ट म्हणून ज्या फेमस आहेत तर त्याच्याबद्दल पाहणं गरजेचं आहे. बेसिकली हा टॉपिक सेपरेशन ऑफ पॉवर बिटवीन व्हेरियस ऑर्गन्स, डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम अँड इन्स्टिट्यूशन्स या टॉपिक अंतर्गत येतो. तर ही जी टर्म आहे लोक अदालत, द टर्म इज बेस्ड ऑन गांधीयन प्रिन्सिपल. गांधीयन प्रिन्सिपल अंतर्गत ही टर्म येते, विच इज वन ऑफ द कंपोनंट ऑफ अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन सिस्टम, ज्याला ADR म्हटलं जातं, अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन सिस्टम. म्हणजे पर्यायी तक्रार निवारण यंत्रणा आपण ज्याला म्हणू शकतो, पर्यायी तक्रार निवारण यंत्रणा. तर त्याच्या अंतर्गत लोक अदालत येतात, विच इज इनफॉर्मल, चीप अँड एक्सपिडिशियस जस्टिस टू कॉमन पीपल. त्यानंतर पहिली जी लोक अदालत आहे ती 1982मध्ये गुजरातमध्ये ऑर्गनाईज केली गेली होती. तर गुजरातमध्ये ऑर्गनाईज करत असताना ती कोणत्याही स्टॅट्युटरी बॉडी अंतर्गत ऑर्गनाईज केली नव्हती, तर ती तिथल्या काही NGOज आहेत किंवा जे सजग नागरिक आहेत तर त्यांनी एकत्र येऊन स्पॉन्टेनियसली ती सुरू केली होती लोक अदालत. म्हणजे तो पहिला कॅम्प, म्हणजे गुजरातमध्ये झालेला तो पहिला लोक अदालतीचा कॅम्प म्हणून ओळखला जातो. पण त्यानंतर याची पॉप्युलॅरिटी वाढत गेली आणि याचा जो बेनिफिट आहे तो वाढत गेला. त्यामुळे याला 1987च्या लेजिस्लेटिव्ह सर्व्हिसेस अथॉरिटी ॲक्टनुसार स्टॅट्युटरी स्टेटस ग्रांट करण्यात आला लोक अदालतला. त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल बेसिस काय आहे याचा, आर्टिकल 319A म्हणजे आर्टिकल 39A जे आहे ते कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड फॉर फ्री लीगल एड टू डिप्राइव्ड अँड विकर सेक्शन्स ऑफ सोसायटी याच्याबद्दल बोलतं. त्याच्यानंतर या अनुषंगाने म्हणजे कॉझी ज्युडिशियल बॉडीज असतील, त्यानंतर स्टॅट्युटरीज बॉडीज असतील, या अनुषंगाने आयोगाने 2015, 1998, 2007 यावेळी मुख्य परीक्षेमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर आजची जी पुढची न्यूज आहे ती द हिंदूच्या पेज नंबर 4 वरती न्यूज आलेली, विच इज अंडर द टॉपिक ऑफ GS2 वेलफेअर स्कीम्स फॉर वल्नरेबल सेक्शन्स. तर मनरेगा स्कीम प्रोव्हाइडेड अ रेकॉर्ड
मॅन डेज ऑफ वर्किंग ड्युरिंग 2020-2021. म्हणजे मनरेगा स्कीम म्हणजे जलशक्ती अभियान आणि त्याचा मनरेगा स्कीममध्ये कसा फायदा झाला, तर याच्या अनुषंगाने या आर्टिकलमध्ये भाष्य केलेलं आहे. तर जलशक्ती अभियान बेसिकली काय आहे, विच इज लॉन्च्ड बाय युनियन जलशक्ती मिनिस्टर ऑन जुलै 2019. म्हणजे 2019 जुलै 2019मध्ये युनियन जलशक्ती मिनिस्टरने ते लॉन्च केलं होतं. इट इज अ कॅम्पेन फॉर वॉटर कन्झर्वेशन अँड वॉटर सिक्युरिटी इन द कंट्री. त्यानंतर सिटीजन पार्टिसिपेशन हे जलशक्ती अभियानमधला की फोकस म्हणता येईल आपल्याला, विच इज कोऑर्डिनेटेड बाय डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटायझेशन. DDWS ज्याला आपण म्हणतो, डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटायझेशन, त्यांच्या थ्रू हे जे अभियान आहे ते कोऑर्डिनेट केलं जातं. तर या अभियानाचा जो फोकस आहे तो कशावरती असेल, फोकस इज ऑन वॉटर स्ट्रेस्ड डिस्ट्रिक्ट्स अँड ब्लॉक्स. फोकस ऑन वॉटर स्ट्रेस्ड डिस्ट्रिक्ट जे आहेत भारतामध्ये आणि जे असे ब्लॉक्स आहेत तर त्याच्यावरती याचा फोकस असेल. 5 इम्पॉर्टंट वॉटर कन्झर्वेशन इंटरव्हेन्शन्स. 5 इम्पॉर्टंट वॉटर कन्झर्वेशन इंटरव्हेन्शन्स कोणत्या आहेत, तर त्याच्यामध्ये पहिला आहे वॉटर कन्झर्वेशन अँड रेन हार्वेस्टिंग. सेकंड आहे रिनोव्हेशन ऑफ ट्रॅडिशनल अँड अदर वॉटर बॉडीज. तिसरा आहे रियूज ऑफ वॉटर अँड रिचार्जिंग ऑफ स्ट्रक्चर्स. चौथा आहे वॉटरशेड डेव्हलपमेंट आणि पाचवा आहे इंटेन्सिव्ह अफॉरेस्टेशन. 2014, 2017 आणि 2019मध्ये गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्सवरती मुख्य परीक्षेमध्ये थेट प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर पुढची जी आजची न्यूज आहे ती GS2च्या ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी इन्स्टिट्यूशनल अँड अदर मेजर्स या टॉपिक अंतर्गत आहे. आज रोखे उद्या या टायटलने लोकसत्तामध्ये पेज नंबर 7वरती आज एक एडिटोरियल आलेलं आहे. तर त्याच्या अनुषंगाने ही न्यूज आहे. बेसिकली ही न्यूज जी आहे ती निवडणूक रोख्यांच्या प्रस्ताविक विक्रीच्या स्थगितीला जो सुप्रीम कोर्टने नकार दिला तर त्याच्या अनुषंगाने ही न्यूज आलेली आहे. इलेक्ट्रोल बॉन्ड हे जे आहेत निवडणूक रोखे ज्यांना आपण म्हणतो तर ते बेसिकली एक फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे फॉर मेकिंग डोनेशन्स टू पॉलिटिकल पार्टीज. म्हणजे पॉलिटिकल पार्टीजला, राजकीय पक्षांना जे वेगवेगळे डोनेशन्स केले जातात तर त्याच्यामध्ये एक ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी, पारदर्शकता आणण्यासाठी इलेक्ट्रोल बॉन्ड्सकडे पाहिलं जातं. तर SBI ही त्याच्यासाठी ॲथॉराईज केली. SBI इज ॲथॉराइज्ड टू इश्यू अँड एनकॅश दीज बॉन्ड्स. त्याच्यानंतर हे 15 दिवसासाठी व्हॅलिड असतील. म्हणजे एकदा इश्युअन्स केला त्याचा की त्याच्यानंतर ते 15 दिवसासाठी त्याची व्हॅलिडिटी असेल. दीज बॉन्ड्स आर रिडिमेबल इन डेझिग्नेटेड अकाउंट्स ऑफ रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टी. त्यानंतर इलेक्ट्रोल रिफॉर्म जे आहे तर त्याच्या अनुषंगाने आयोगाने 2017मध्ये, त्यानंतर 2000 साली आणि 1996 साली वेगवेगळे प्रश्न इलेक्ट्रोल रिफॉर्मच्या अनुषंगाने विचारलेले आहेत. त्याच्यानंतर या आजच्या काही इम्पॉर्टंट म्हणजे लोकसत्ता द हिंदूमधल्या इम्पॉर्टंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या अशा न्यूज होत्या. धन्यवाद.